हे आपलं मिनिचर गुलाब आहे. मिनिचर गुलाबला आता कळ्याचा बहर चालू झालेला आहे आणि असं खूपच अशा सुंदर असं फांद्या फुटून त्याला अशा कळ्या खूप लागायला लागलेल्या आहेत. हे आपलं मिनिचर गुलाब आहे आणि छान असं फुटल्यामुळे छान अशा कळ्या पण असे गुच्छानी कळ्या आलेल्या आहेत. आपल्या मिनिचर गुलाबाला छान अशा कळ्या अशा भरपूर आहेत. आपलं ऊन असं कडक लागल्यामुळे त्याला कडक उन्हात छान असे सुंदर आता झाडं फुटायला लागलेले आहेत. आपले कळ्या पण त्याला भरपूर आलेल्या आहेत. आपलं हे मिनिचर गुलाब आहे त्याच्यामुळे असं छान फुटलेलं आहे. इथं आपलं मिरचीचं झाड आहे. त्याच्या आपण अशी इथून कट केल्यामुळे छान आपलं झाड असं एकदम छान सुंदर फुटलेलं आहे. अशी कटिंग केली त्याची आपले असं पसरून एक शेवडी न जाऊ देता असं त्याची थोडीशी पिंचिंग केली. पिंचिंग केल्यामुळे अशा फांद्या त्याला जास्त क्वांटिटीमध्ये वाढतात. त्याची पिंचिंग करून घ्यायची. पिंचिंग करून घेतल्यामुळे अशा जास्त फांद्या फुटतात. मिरचीच्या झाडाला जास्त फांद्या फुटल्यामुळे त्याला मिरची जास्त अशी लागती. त्याच्या फांद्या आपल्या जास्त नाही आले की एकच फांदीवर गेलं तर त्याला जास्त असं मिरची जास्त नाही त्याला मिरच्या लागणार. असं पिंचिंग करून घेतलं की खूप अशा मिरच्या येतील याला. त्याच्यामुळं आपण हे झाडाची पिंचिंग करून घ्यायचं म्हणजे अशा जास्त फांद्या वाढतात. हे आपला सब्जा आहे. याची पण आपण पिंचिंग केल्यामुळे असा छान असा सुंदर चौबाजूनी असं फुटलेला आहे. पिंचिंग केल्यामुळे असे जास्त झाडं असे फुटतात छान. नाहीतर मग फुटत नाही जास्त झाडं. असेच एक शेवडी जातात. एकच फांदीवरती जातात आणि पिंचिंग केली की मग छान असं याची पण पिंचिंग करून घ्यायची. म्हणजे असे दोन इकडून एक निघलेलं आहे इकडून एक निघलेले आहे. त्याच्यामुळं हे जास्त फांद्या वाढतात. त्याच्यामुळं झाडांची पिंचिंग करून घेणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळं आपण पिंचिंग करून घ्यायची. आता मी या झाडाची पिंचिंग करून घेतलेली आहे. मग ह्याला अजून फुटणार हे झाड आपलं मोठंच असं छान दिसणार. त्याच्यामुळं आपण याची पिंचिंग करून घ्यायची. तर आपण या झाडाची पिंचिंग करून घेतलेली आहे. किती फांद्या भरपूर आहेत ह्याला. 1 2 3 4 5 6 फांद्या फुटल्या त्याला पिंचिंग केल्यामुळे. कोरपड आपण आत्ताच ह्याच्यामध्ये नवीन लावली होती आणि छान अशी हिरवीगार आल्यामुळे कोरपड आपली सुंदर दिसते. इकडं पण आपण कॅरीबॅगमध्ये लावलेले. आता मस्त पाऊस पडल्यामुळे अशी हिरवीगार आणि छान अशा फांद्या झालेल्या आहेत कोरपडचे. छान आहे आपली कोरपड. खरबूज आपलं छान असं पिवळं व्हायला लागले. आता आधी हिरवा कलर होता आता मस्त छान पिवळा कलर आलेला आहे खरबूज आपलं. हे आपण छोट्या कुंड्यांमध्ये अशी हे जाईचं झाड आहे. हे पांढरं गुलाबाचं झाड आहे. हे पण जाईचं झाड आहे आणि हे काय म्हणतात त्याचं नाव मला लक्षात नाहीये. असे आपण आत्ताच हे झाडं लावून घेतलेले होते. छान असे फुटलेत पण असे आणि मस्त असे सुंदर आलेले आहेत. आपण छोट्याच कुंडीमध्ये लावून घेतलेले आहे. आणि आपला पुदिना पण असा सुंदर मस्त आलेला आहे. याच्यामध्ये आपण पुदिना लावलेला आहे. गुलाबाच्या झाडाला मस्त पांढरे फुलं किती सुंदर आलेले आहेत. छान असे मस्त आलेले आहेत. हे आपलं पारिजातचं झाड आहे. जे पण आपण पिंचिंग केल्यामुळं सुंदर असे झाडं फुटायला लागलेत. असे पिंचिंग केल्यामुळं झाडं फुटतात. ते आपण हे जी पिंचिंग करून घेतलेली होते आणि हे किती सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. पारिजातच्या झाडाला अशा छान कळ्या येतात मस्त. हे आपलं पारिजात आहे. हे किचन वेस्ट मधलं आपण भाजीपाला आणतो निवडून राहतं ते सगळं आपण ह्याच्यामध्ये भिजत टाकून ठेवलेलं आहे. कोथिंबीरच्या काड्या आहेत. हे भोपळा आपण काशी भोपळा म्हणतो ते भोपळा आहे.
हे कांद्याचे टलपार आहेत, हे सगळं किचन वेस्ट मधलं निघलेलं आपण असं पाण्यात टाकून आणि हे झाडांना दिलं की छान असे कळ्या फुलं झाडांना मस्त येत राहतात. त्याच्यामुळं आपण हे पाण्यामध्ये मिक्स करून हे गुलाबाच्या झाडाला देणार आहे. म्हणजे असं आपण दिलं की झाडांसाठी चांगलं असतं. आपण असंही कचऱ्यामध्ये टाकून देतो. टाकून न देण्यापेक्षा ते पाण्यात टाकून ठेवलं आणि तेच पाणी आपल्या झाडांना वापरलं की मस्त झाडांची ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळं हे असे आपण झाडं फुटतात. असे फर्टिलायझर दिल्यामुळे आपले झाडं असे छान फुटतात. त्याच्यामुळे असे फर्टिलायझर देऊन घ्यायचे आपण झाडांना. तर आपण हे दिलेलं आहे 2 झाडाला. एक गुलाबाचं झाड आहे, हे मस्त मोठं गुलाबाचं झाड आहे. छान कळ्या आलेल्या आहेत, त्याला फुटलंय छान सुंदर असं. एक वेस्ट निघलेलं आपण जे कंपोस्ट बनवतो, कंपोस्ट तयार करतो आपण, त्याच्यामध्ये हे टाकून ठेवायचं. म्हणजे त्याचं कंपोस्ट छान असं तयार होतं. आता हे आपल्याला लिक्विड फर्टिलायझर निघलं, हे असा कचरा काढून असा ठेवायचा आणि हे झाडांना आपलं घालून घ्यायचं. म्हणजे छान आपल्या झाडाची ग्रोथ चांगली होते. आणि हे आपण किचन कंपोस्टमध्ये हे टाकणार आहे. हे आपण किचन कंपोस्ट ह्याच्यामध्ये मटक्यामध्ये तयार करतो आपण. हे त्याच्यामध्ये असं हे घालून घेणं, हे टाकायचं याच्यामध्ये सगळं. तर आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे आपलं राहिलेलं पाणी ह्या गुलाबाच्या 2 झाडांना आपण इथं घालून घेणार आहे. तर आपण हे घातलेलं आहे. हे आपले आळूचे पानं सुंदर असे छान मोठे झालेले आहेत. आपण याची काढून घेणार आहे. आळूची पानं छान अशी मोठी झालेली आहेत. हे आबोलीच्या झाडाला असे सुंदर आबोलीची फुलं आलेले आहेत. त्याच्यामुळं छान असं सुंदर वाटतंय. छान फुटलेले आपली मस्त छान वाटते आबोली, भारी दिसते, मस्त सुंदर वाटते अशी फुलं आले की झाडांना. वांग्याच्या झाडाला मस्त फुलं आले, ते एक वांग तयार होतंय. वांग्याच्या झाडाची सुंदर अशी फुलं छान वाटतात. तर वांग्याच्या झाडाला असे छान एक वांग मोठं झालेलं आहे, ते एक कळी आहे. छान असे वांग्याच्या झाडांना पण वांगे छान असे सुंदर लागायला लागले. ते आत्ताच आपण लावून घेतलेले होते. तर छान असे वांगे यायला चालू झालेले. छान असे सुंदर फुलं आहेत, वांगे पण आहेत छान असे मस्त. इथं आपण हळद लावलेली होती, छान आलेली आपली हळद मस्त अशी लावून घेतलेली होती. आपली छान उगवलेली आहे ही हळद आहे.